मंत्री गिरीश महाजन वर्षभराचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार। एकूण 31 लाख रुपयांचं वेतन देणार। वर्षभराचा पगार देणारे महाजन राज्यातील पहिलेच मंत्री। कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या, कोकणवासियांसाठी शरद पवार यांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी। सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर बच्चू कडू असमाधानी। अमरावतीत बच्चू कडूंचं आंदोलन। अमरावती नागपूर महामार्गावर रास्ता रोको सुरू। सरकारच्या निषेधार्थ शेतकरी रस्त्यावर। तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी। राज्यातील छोटे प्लॉट धारकांना शासनाचा मोठा दिलासा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना महिला आघाडी सज्ज। मुंबईतील महिला मतदारांसाठी पक्षाकडून खास रणनीती। महामंगळागौर स्पर्धेच्या निमित्तानं लाडक्या बहिणींमधील कलागुणांना व्यासपीठ। हरिभाऊ राठोड यांना पोहरादेवी येथील महंत सुनील महाराजांकडून मंदिर परिसरात झाडू मारण्याची शिक्षा। असं न केल्यास मंदिरात बंदी घालण्याचा इशारा। पोहरादेवी येथील दसरा मेळाव्यात हरिभाऊ राठोड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध। सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली। आमदार रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल। सरकारने संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीला बगल दिली। रोहित पवारांचा सरकारवर आरोप। महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान। 68,69,756 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान। जवळपास 29 जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान। राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद। राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर। शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31,628 कोटींचं पॅकेज। राज्य सरकारकडून आतापर्यंतची सर्वात मोठी मदत। मुख्यमंत्र्यांची घोषणा। 253 तालुक्यांमध्ये सरसकट मदत करणार। खरडून गेलेल्या जमिनीसाठी 3.5 लाख मदत। कोरडवाहू शेतकऱ्यांना 35,000 रुपये। हंगामी शेतकऱ्याला 27,000 हेक्टरी मदत तर बागायती शेतकऱ्याला 32,500 रुपये मदत देणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। दूध देणाऱ्या जनावरांसाठी 37,500 रुपये तर ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपयांची मदत दिली जाणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। घरं, दुकानं तसेच गोठ्यांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उभारणीसाठी मदत देणार। 30,000 प्रतिविहीर मदत करण्याचा सरकारचा निर्णय। नुकसान झालेल्या पंपांना भरपाई मिळणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण आणि स्वप्न बाधित होऊ नये हा सरकारचा प्रयत्न। बाधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी करणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। 45 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला। विमा उतरवलेल्या शेतकऱ्याला अतिरिक्त 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे देणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी। एनडीआरएफच्या निकषांपेक्षाही जास्त मदत दिली। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। आज घोषित केलेली मदत तोंडाला पानं पुसणारी। गेल्या वेळी 3 हेक्टर पर्यंत मदत केली, यावेळी 2 हेक्टर मदत। एनडीआरएफचे निकष सोडून मदत मिळेल ही अपेक्षा होती। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी टाळाटाळ। ही मदत आधीच जाहीर करायला हवी होती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। मुंबई हायकोर्टाचा GRला स्थगिती देण्यास नकार। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयास स्थगिती देण्यास नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा। 4 आठवड्यात सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश। हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका। मराठा नेते गंगाधर काळकुटे यांची हस्तक्षेप याचिका। मनसेला मवियामध्ये घेण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। शिवसेनेच्या भूमिकेला मनसेचाही दुजोरा। दिवाळीत मोठे फटाके फुटतील। मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांचं सूचक विधान। नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला हिरवा कंदील। नागपुरातील स्वयंसेवी संघटनेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। फुटाळा तलाव वेटलँड नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। नागपुरातील म्युझिकल फाउंटनचा मार्ग मोकळा। माझ्यासमोर नायक चित्रपटाचा आदर्श, पण नायक चित्रपटानं अपेक्षा समस्या वाढवल्या, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण।
पंतप्रधान मोदी भारताचे खरे हिरो. राजकारणात हिरो म्हणून पंतप्रधान मोदींकडे पाहतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. चित्रपट क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर. दादासाहेब फाळकेंपासून आज कंटेंट क्रिएटर अग्रेसर. महाराष्ट्रात बरेच चांगले स्टुडिओज. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मराठी चित्रपटांना, नाटकांना आजही उदंड प्रतिसाद. मराठी चित्रपटात मोठी ताकद. मराठी चित्रपटांना मराठी रंगभूमीने भक्कम बनवलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. पैठणमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आक्रमक. थकीत वेतन देण्याच्या मागणीकरता पंचायत समितीला निवेदन. मागणी मान्य न केल्यास काम बंद करण्याचा इशारा. तर हिंगोलीत शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीकरता आंदोलन. सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न. घटनेच्या निषेधार्थ नागपुरात आंदोलन. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नेतृत्वात आंदोलन. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद. आरपीआय कार्यकर्त्यांची मनमाडमध्ये जोरदार निदर्शनं. हल्लेखोर वकिलावर कठोर कारवाईची मागणी. सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा धाराशिवमध्ये निषेध. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, कार्यकर्त्यांची मागणी. तर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र निषेध. गवई यांच्या प्रतिमेवर फुले उधळून दुग्धाभिषेक. हल्लेखोर वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर शिक्षेची मागणी. सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला प्रकरण. अमरावती शहरातील काँग्रेस पक्ष आक्रमक. अमरावतीमध्ये काँग्रेसचं आंदोलन. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा प्रयत्नाचा कोल्हापुरात इंडिया आघाडीकडून निषेध. छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. न्यायमूर्ती गवईंवरील हल्ल्याच्या प्रयत्नाविरोधात रोहित पवार यांचं आंदोलन. दहिसर पूर्वच्या शुक्ला कंपाऊंडमधील रहिवाशांचा धडक मोर्चा. महानगरपालिकेविरोधात रहिवाशांनी काढला मोर्चा. गेल्या काही दिवसांपासून पालिकेची तोडक कारवाई सुरू. या कारवाई विरोधात रहिवाशी आक्रमक. डोंबिवलीत सर्पदंशामुळे चिमुकली आणि तिच्या मावशीचा मृत्यू. केडीएमसी रुग्णालयात संतप्त नागरिकांचा मोर्चा. मोर्चात ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवार पक्ष सहभागी. परभणीत बंजारा समाजाचा आरक्षणासाठी विराट मोर्चा. बंजारा समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी. मोर्चात हजारो महिला आणि पुरुष सहभागी. ओबीसी संघटना सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. उच्च न्यायालयातील सुनावणी जलद करण्याची मागणी. प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानं मोठा वाद. मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील प्रकार. निवृत्त कर्मचाऱ्यानं भेट दिली होती पुस्तकं. भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यावर सहकाऱ्यांनी फेकली पुस्तकं. निवृत्त कर्मचाऱ्यास माफी देखील मागायला लावली. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली कस्तुरबा रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांची भेट. कोणतंही पुस्तक फेकलं गेलं नाही, किशोरी पेडणेकर यांची माहिती. बेळगावात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त शोभायात्रा. शोभायात्रेत मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी. जळगावमधील रावेरमध्ये अमोल जावळे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचं पूजन. जयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन. मिरवणुकीमध्ये समाज बांधव आणि पदाधिकारी उपस्थित. आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळमध्ये आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण. नवसाला पावणारी श्री जगदंबा मातेच्या शांती उत्सवाला खामगावात प्रारंभ. 6 ऑक्टोबर पासून ते 16 ऑक्टोबर पर्यंत सोहळा साजरा करण्यात येणार. मालेगावात 2 दिवसीय जैतोबा यात्रा महोत्सव. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था. महोत्सवासाठी उत्तर महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात. खेड तालुक्यातील आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर. यंदा नगराध्यक्षपद सर्वसाधारण झाल्यानं सर्वांसाठी संधी उपलब्ध. इच्छुक उमेदवारांचा आत्मविश्वास वाढला.
नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात भाजीपाल्यांच्या दरात वाढ. मुसळधार पावसामुळे तब्बल 20% भाज्यांचे दर वाढले. नंदुरबारमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 4 वर्षापासून धूळ खात. आदिवासी. सिल्लोडमधील भवन गावात सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य. डिझेल अभावी घंटा गाडी 10 दिवसांपासून बंद. कचऱ्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य मात्र धोक्यात. बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये घायवळ विरोधात गुन्हा दाखल. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवल्याचा घायवळवर आरोप. सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाची बडबड. परमात्म्याने माझ्याकडून करवून घेतलं ते मी केलं. गवईंवर हल्ला करणारे वकील राकेश किशोर यांचं वक्तव्य. निलेश घायवळवर वेगवेगळे 4 गुन्हे दाखल. घायवळ परदेशात पसार, मात्र अटक कधी होणार, सवाल उपस्थित. 2024 नंतर नवीन मतदारांची नोंदणीच नाही. गेल्या वर्षभरात 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांच्या नावाची नोंदणी ठप्प. निवडणुकीत 1 जुलै 2025 पर्यंत मतदार यादी ग्राह्य. कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी जाहीर. शहरातील इच्छुकांची गर्दी वाढली. टीईटी शिवाय शिक्षकांना पदोन्नती नाही, सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश. जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांतील शिक्षकांसाठी ही अट लागू राहणार. वाशिमच्या शेतकरी शुभम ताथोडेने महाविस्तार एआय ॲपमध्ये राज्यात मिळवला प्रथम क्रमांक. ॲपचा सर्वाधिक आणि प्रभावी वापर करून मिळवला प्रथम क्रमांक. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गोकुळने दूध विक्रीचा नवा उच्चांक गाठला. गोकुळची तब्बल 20,28,526 लिटर्सची दूध विक्री. गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती. आंबा घाटात 3.5 किलोमीटर लांबीचा बोगदा खोदला जाणार. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं बोगद्याला दिली परवानगी. तर नवी मुंबईत उद्या अवजड वाहनांना बंदी. सकाळी 6 ते रात्री 8-10 या वेळेत अवजड वाहनांना बंदी. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनामुळे बंदी. वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय. मालाड ते अंधेरी हे अंतर आता फक्त 6 मिनिटात गाठता येणार. बीएमसीचा मेगा प्रोजेक्ट. पोयस नदीवर उभारला जाणार पूल. नवी मुंबई विमानतळ उड्डाणाकरता सज्ज. पहिले 5G एअरपोर्ट. 66 चेक इन काउंटर, 22 सेल्फ बॅगेज ड्रॉप पॉइंट्स, तर 29 एरो ब्रिजसह 10 बस बोर्डिंग गेट सज्ज. पुणे मेट्रोचा होणार विस्तार. विमानतळ, कोंढवा, येवलेवाडी परिसरापर्यंत होणार विस्तार. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरता निविदा मागवल्या. या मार्गामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सोपा आणि जलद होणार. पुणे मेट्रोने पार केला 10 कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 6 मार्च 2022 रोजी मेट्रो सेवा सुरू करण्यात आली होती. राज्यातील ॲप आधारित रिक्षा टॅक्सींचा गुरुवारी बंद. परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधलं जाणार. शिरूरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात. आंबेगाव तालुक्यातील विविध संस्था आणि नागरिकांकडून मदतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद. तब्बल 1,05,00,000 रुपयांचे किराणा साहित्य रवाना. सिल्लोड तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस. प्रशासनानं पंचनामे करून मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली दसरा महोत्सव समितीतर्फे 11 लाख रुपयांची पूरग्रस्तांसाठी मदत. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. पंढरपूरमधील माढ्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना कपड्यांचं वाटप. 5,000 पूरग्रस्तांना मदत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात. 17,000हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत 4 कोटी रुपये जमा करण्याचा केला निर्णय. बीडच्या पूरग्रस्तांना राज्य मुस्लिम खाटीक सेवा संस्थेकडून पशुधनाचं वाटप. पुराचा फटका बसलेल्या पिंपळगाव, कानडा गावामधील उपक्रम. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राची 50,000ची तातडीची कर्ज योजना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण शाखांना तत्काळ कर्ज मंजुरीचे अधिकार. आंबेगाव तालुक्यात शेतातील ऊसाला आग. तब्बल 3 एकर ऊस जळून खाक. शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान.
मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावर कारचा अपघात, कार समुद्राच्या पाण्यात बुडाली, कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये डॉक्टर विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू, अपघाताची मालिका मात्र सुरूच, 4 महिन्यात 6वा बळी. यवतमाळमध्ये कारचा भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात, दुर्घटनेत महिला आणि मुलगी गंभीर जखमी. सिंधुदुर्गच्या वैभववाडी फोंडा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे, खड्ड्यांमुळे एका महिलेचा मृत्यू. पैठणमधील विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या, कर्ज ओझ्यात त्रस्त शेतकऱ्यांना उचललं टोकाचं पाऊल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक वाया गेलं म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या, मका पिकाची वाढ खुंटल्यानं पिकाच्या लागवडीसाठी केलेला खर्च निघणार नाही आणि खासगी कर्ज कसं फेडावं या विवंचनेतून शेतकऱ्यानं जीवन संपवलं. मीरा भाईंदरमध्ये सायबर फसवणूक करून मोबाईल खरेदी करून विकणारी टोळी गजाआड, 7 आरोपींना अटक. 107 मोबाईलसह एकूण 50,58,000चा मुद्देमाल जप्त. पंतप्रधान कार्यालयात ओळख असल्याचं सांगत ज्योतिषाची 74 लाखांची फसवणूक, क्राईम ब्रांच पोलिसांकडून कंत्राटदाराला अटक. परभणीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, पीडित मुलीस न्याय मिळवण्याच्या मागणीकरता मोर्चा. धुळ्यात पैशांसाठी शेतकऱ्याचं अपहरण, महिनाभरानंतर पुण्यातून शेतकऱ्याची सुटका, निजामपूर पोलिसांची कामगिरी. गडचिरोलीच्या सिरोंचा उपविभागात वाळू तस्करी, वाळू तस्करांना 29,36,00,000चा दंड, कारवाईत 15,665 ब्रास, अवैध वाळू साठ्यासह काही वाहनं देखील जप्त. गडचिरोलीमध्ये सागवान तस्करी, वन विभागाने आणली उघडकीस, मालवाहू वाहनातून सागवानची तस्करी. या सर्व बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.